रामकृष्ण हरी. चंचल मनही क्षणात होईल शांत. गीतेच्या या 5 शिकवणी नेहमी लक्षात ठेवा. जी व्यक्ती गीतेत सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात अंमलात आणते ती निसंशयपणे आपल्या कार्यात यशस्वी होते. गीता माणसासाठी मार्गदर्शक म्हणून काम करते. गीतेचे नियमित पठण केल्याने माणसाचे मन नियंत्रणात राहते. अशा परिस्थितीत गीतेच्या काही शिकवणी आहेत ज्या चंचल मन शांत ठेवण्यास मदत करतात. नंबर 1. गीतेच्या शिकवणीद्वारे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला भाग्यही साथ देते. माणूस नशिबापेक्षा कर्माच्या जोरावर अधिक मिळवू शकतो. अशा परिस्थितीत माणसाने केवळ नशिबावर अवलंबून राहू नये. त्याच्या प्रयत्नानुसार त्याने आपले काम करत राहिले पाहिजे. माणसाचे नशीब कमकुवत असले तरी तो त्याच्या कृतीने सर्व काही सुधारू शकतो. नंबर 2. गीतेच्या शिकवणीत सांगितले आहे की जर एखाद्याचे मन अस्वस्थ असेल किंवा त्याचे मन भय आणि चिंतांनी भरलेले असेल तर त्याने भगवंताचा आश्रय घ्यावा. जो मनुष्य सर्व काही सोडून देवाचा आश्रय घेतो त्याला कोणत्याही प्रकारची भीती किंवा चिंता नसते. भगवंताचा आश्रय घेतल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. नंबर 3. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की मनुष्याने अशक्तीपासून दूर राहावे. अशक्तीमध्ये अडकलेली व्यक्ती नेहमी काळजी आणि भीतीने त्रस्त असते. आसक्तीमुळे माणूस कोणत्याही विषयाच्या आसक्तीत अडकतो. असेही म्हटले गेले आहे की आसक्ती माणसामध्ये लैंगिक इच्छा जागृत करते आणि यामुळे राग देखील वाढतो. म्हणूनच माणसाने आसक्तीच्या जाळ्यात अडकू नये असे त्यांनी म्हटले आहे. नंबर 4. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माणसाने नेहमी बुद्धीने आणि विवेकाने वागले पाहिजे. जो व्यक्ती बुद्धिमत्तेला आणि विवेकाला प्राधान्य देत नाही तो नेहमीच त्रस्त राहतो. तो नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल चिंतेत असतो. माणसाने विवेकाने काम केले तर त्याचे मन नेहमीच शांत राहते. नंबर 5. श्रीमद भगवद्गीतेनुसार जो व्यक्ती केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो त्याला कधीही अपयशाची भीती वाटत नाही. अशा परिस्थितीत व्यक्तीने परिणामांचा विचार न करता कधीही काम करू नये. परिणामाचा विचार न करता केलेल्या कामामुळे व्यक्तीमध्ये चिंता आणि भीती निर्माण होते. रामकृष्ण हरी.